तुमच्या पण बागेत थ्रिप्स आहे का? तर आपण आज जैविक नियंत्रण शिकणार आहोत. नमस्कार, मी दीपक ठुबे, खेडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक. आपण आज जैविक नियंत्रण थ्रिप्स ओळखायचे कसे आणि हे शिकणार आहोत. तर मित्रांनो, असा ग्लू या पिवळ्या ट्रॅप आणि या निळ्या ट्रॅपवर आधी पिवळ्या ट्रॅपवर टाकून घ्यायचा. हे असा व्यवस्थित थोडा मस्तपैकी थोडा टाकून घ्यायचा. बाटली व्यवस्थित पॅक करून ठेवायची, कारण खूप चिकट येतो. ही अशी ग्लूची बाटली राहते, ती पूर्ण जेवढे आपल्याला पेपर भेटतात ना पॅकेटमध्ये, त्याच्यासाठी पूर्ण तेवढा ग्लू भेटतो. आणि त्या पिशवीमध्ये असा हात घालायचा. दोन्ही पिशव्याच राहतात, त्या दोन्ही बाजूनी त्याला ग्लू चिकटल असं ते पूर्ण एकमेकाला असं चोळून घ्यायचं. मस्त फार चिकट राहतं ते. उन्हात ते काम म्हणजे असं सकाळी 10च्या आसपास केलं ना तर अतिउत्तम. दोन्ही बाजूने असं मस्त त्याला लावून घ्यायचं. एकदम पसरत होतो उन्हात. एकदम असं ऊन पडलेलं असलं का तेव्हा तो अजून चिकट होतो आणि पसरतो. असं या दोन्ही बाजूने लावून घेतला का मस्तपैकी आहे बघा. असं याचा फायदा असा आहे की ह्या निळ्या आपलं पिवळ्या याला आहे ना, शक्यतो पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे हे जास्त चिकटत्या. आणि राहिला हा निळा जो आहे ना कलर, याला पिवळे थ्रिप्स आणि काळे थ्रिप्स. हे पिवळे थ्रिप्स आणि काळे थ्रिप्स आहे ना, यावेळेस डाळिंबाला जे फळ मोठं होतं ना त्यावेळेस जास्त अटॅक करते. आणि डाळिंबाला खरड्या, आपण जेव्हा म्हणतो ना डाळिंबा भेटतो दिसतो ना, तर तो त्याच्यासाठी एकदम चांगला उपाय आहे. तर आपल्या गावातल्याच दुकानमधून आपण हे आणलं आहे. त्याचं नाव, पत्ता, नंबर सगळं आपण इथं दिलं आहे. तर बघून घ्या मित्रांनो, एकदम चांगले रिझल्ट आणि चांगला उपाय हा इथं आपल्याला आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण इथून खरेदी करू शकता आणि कुठं पण आपल्याला पोहोच करण्याची सोय पण त्यांनी केलेली आहे. धन्यवाद. शेअर करा, फॉलो करा. रिझल्ट पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ बघा.